होतं की मुंबई शहराला सुरक्षित करण्याकरता मुंबई शहराच्या कानाकोपऱ्यामध्ये आम्ही सीसीटीव्ही कॅमेरा लावू. 2008 मध्ये म्हटलं होतं. 2014 उघडलं तरी सीसीटीव्ही कॅमेराचं साधा टेंडर सुद्धा त्यांना काढता आलं नाही. पण या मुंबई शहराला सुरक्षित ठेवण्यासाठी, आपल्या माता भगिनींना सुरक्षित ठेवण्यासाठी देवाभाऊंनी मुख्यमंत्री झाल्याच्या नंतर पहिलं काम कुठलं केलं असेल तर 2016 मध्ये 7,000 पेक्षा जास्त सीसीटीव्ही कॅमेरा या संपूर्ण मुंबई शहरामध्ये लावून आपल्या माता भगिनींची सुरक्षेची हमी घेण्याचं काम हे भारतीय जनता पार्टीच्या सरकारने केलं. या संपूर्ण मुंबई शहरामध्ये फिरत असताना मला आठवतंय गणपतीचे दिवस होते आणि गणपतीच्या दिवसांमध्ये मी संपूर्ण मुंबई शहरामध्ये फिरत असताना गौरी पूजनाचा दिवस होता आणि रात्री 1:45 वाजता आपल्या माता भगिनींचा एक ग्रुप त्या ठिकाणी एका गल्लीमधनं गणेश दर्शन करून बाहेर पडत होता. संपूर्ण दागिने होते. मला त्यावेळेला अभिमान वाटला. मला या गोष्टीचा अभिमान वाटला की मुंबई हे संपूर्ण जगाच्या पाठीवरचं असं शहर आहे ज्या शहरामध्ये रात्री 1:45 वाजता सुद्धा आपल्या माता भगिनी तमाम दागिने घालून रस्त्यावरती गणेश उत्सवामध्ये दर्शन करू शकतात. हे सिर्फ देवाभाऊ की सरकारने हे होऊ शकतात. आणि त्यामुळे या संपूर्ण 10,000 पेक्षा जास्त लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे मुंबई शहराला खऱ्या अर्थानं सुरक्षित करण्याचं काम कोणी केलं असेल तर ते आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलेलं आहे. आता परवाच एक सर्वे आला होता आणि त्या सर्वेमध्ये जगातल्या काही शहरांचा एक त्याच्यामध्ये सर्वे केला, मूल्यमापन केलं आणि मला तुम्हाला सांगताना आनंद वाटतो की संस्कृती, प्रथा, परंपरा आणि सुरक्षिततेच्या मुद्द्यांवरती त्या सर्वेमध्ये 1 नंबरचं जगातलं शहर हे मुंबई शहर त्याच्यामध्ये मोजलं गेलेलं आहे. 1 नंबर लागलेला आहे या मुंबई शहराचा. कारण मुंबई शहर सुरक्षित आहे आणि अशाच प्रकारे येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आपल्याला मुंबई शहराची सुरक्षा ही अबाधित ठेवायची आहे. आणि या मुंबई शहराची सुरक्षा जर कोणी अबाधित ठेवू शकतं, या आपल्या माता भगिनींच्या सुरक्षेची कोण जर हमी घेऊ शकतं तर ते फक्त आणि फक्त देवाभाऊ घेऊ शकतात. भारतीय जनता पार्टी याची हमी घेऊ शकते. आणि ज्या प्रकारचा विकास मी सांगितला तशाच प्रकारचा विकास हा मुंबईच्या महानगरपालिकेच्या माध्यमातून होणं हे तमाम मुंबईकरांचं स्वप्न आहे. मुंबई महानगरपालिकेला एक भ्रष्टाचार विरहित प्रशासन देणं ह्याच्यासाठी आम्ही बांधील आहोत. आणि ज्या वेळेला मुंबई शहरामध्ये विकास होतो, उन्नती होते, प्रगती होते, त्याच वेळेला मुंबई सुरक्षित सुद्धा राहिली पाहिजे. या मुंबई शहराचा रंग बदलण्याचा कोणी प्रयत्न करत असेल तर अशा सर्व प्रयत्नांना आम्ही परास्त करू अशा प्रकारचा संकल्प या माता भगिनींच्या साक्षीनं या ठिकाणी आम्ही करत आहोत. आणि खरं तर तुमचे आशीर्वाद घेण्यासाठी आलो आहोत की या मुंबई शहराला भ्रष्टाचार विरहित प्रशासन देण्यासाठी, या मुंबई शहरामध्ये उन्नती, विकास आणि प्रगती ही घडवण्यासाठी आणि या मुंबई शहराला सुरक्षित ठेवण्यासाठी येणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये महायुतीचा भगवा झेंडा त्या मुंबईच्या महानगरपालिकेवर फडकवण्याकरता महायुतीचा महापौर, या मुंबईकरांचा महापौर त्या महानगरपालिकेमध्ये विराजमान करण्याकरता तुम्ही सर्वांनी आम्हाला आशीर्वाद द्यावेत. ते आशीर्वाद घेण्यासाठी या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत. जशा प्रकारे आपण ऑगस्टच्या महिन्यामध्ये रक्षाबंधनाच्या कार्यक्रमामध्ये आम्हाला आशीर्वाद दिले आणि एक है तो सेफ है हा नारा घेऊन या तमाम महाराष्ट्राच्या जनतेने या खोटं बोलणाऱ्यांना तसं घरी पाठवलं की आज वोट चोरीच्या नावाने बोंबा मारत फिरताय. लोकसभेत तुम्ही जिंकलात तेव्हा लोकशाही होती आणि विधानसभेत हरलात तेव्हा वोट चोरी झाली. आणि त्यामुळे हे आशीर्वाद तुम्ही आम्हाला द्यावेत. आपले साथ सहकार्य आणि आशीर्वाद जसे आपण आमच्या पाठीशी ठेवले येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आपण ते तसेच कायम ठेवावेत अशा प्रकारची विनंती या ठिकाणी मी तुम्हाला करायला आलेलो आहे. अशा प्रकारची विनंती मी तुम्हाला करतो. एक फार सुंदर कार्यक्रम आयोजित केला म्हणून उत्तर पश्चिम जिल्ह्याच्या महिला मोर्चाचे अत्यंत मनापासून मी अभिनंदन करतो. गुरुजीभाईंचे सुद्धा अत्यंत मनापासून आभार प्रकट करतो.
करतो आणि तुम्हाला पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि तेच सांगतो, जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता की जय.